विणलेल्या पाकिटाला लायनिंग कसं घालायचं ते या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणार आहे. कपड्याची चांगली बाजू वर ठेवायची आणि उलटी बाजू आत ठेवायची. पाकिटाची जेवढी मेजरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त साईडने अर्धा इंच जास्त, वरती अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे. ही चेन घेतली लावायला. आता ती उलटी ठेवायची. जेवढा कपडा आहे तेवढी चेन घेतलेली आहे. जास्त असेल तर आपण नंतर कापू शकतो. आता मी एक वरची बाजू अर्धा इंच फोल्ड केली बाहेरून आणि आता मी सुई दोऱ्याने त्याला शिवून घेते. एकदा सुई दोऱ्याने शिवून घेतलं की नंतर मशीनवर शिवून घ्यायचं. आता ही वरची बाजू शिवून झाली की तसंच मी कपडा उलटा केला. ही कपड्याची चांगली बाजू आणि ही उलटी बाजू. तर आता मी वरती अर्धा इंच माझ्या बाजूने फोल्ड करून घेते. ते अर्धा इंच फोल्ड करून घेतलं की ती चेन मुळीच उचलायची नाही, आहे तशीच ठेवायची आणि तो अर्धा इंच फोल्ड केलेला मी चेनवर वरच्या बाजूला ठेवला. आता सुई दोऱ्याने मी व्यवस्थित ते शिवून घेणार आहे. तसं ते शिवून झालं की तसंच ते मशीनवर शिवून घ्यायचं. तर हे मी विणलेल्या पाकिटाला लायनिंग करते. जर तुम्हाला पाकिट कसं विणलं आहे ते शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून तसं सांगू शकता. मी विणलेलं पण व्हिडिओ करेन कसं विणायचं आणि तो टाकेन. आता मी लायनिंगची साईडची बाजू शिवून घेणार आहे. तर ती अशी चेनच्या वरच्या बाजूने शिवून घ्यायची. खालच्या बाजूने शिवलं की वर खाली होणार, म्हणून मी चेनच्या बाजूने शिवून घेते. आता हे मोठमोठे टाके घालून शिवून घेतले की ही पण तसेच मशीनवर मी नंतर शिवून घेणार आहे. ही बाजू शिवून झाली की तसंच मी ही साईड जी डाव्या बाजूला आहे ती साईड पण मी तसेच सुई दोऱ्याने शिवून घेणार. आता ही साईड शिवून झाली की आता मी जे पाकिट ज्या वूलने जे पाकिट मी विणलंय तोच वूल मी घेतलेला आहे. आता चेनच्या वरच्या बाजूला मी चेन स्टिचने ही चेन स्टिच आहे. ह्या चेन स्टिचने असं सगळीकडे ती करून घेणार आहे. ही मी कशी चेन स्टिच अनेकांना माहीतच असेल कशी चेन स्टिच घालायची ती. ही चेन स्टिच अशी एक एक करून चेनच्या सर्व बाजूला घालून घ्यायची. एकदा हे शिवून जसं झालं की नंतर मी पुढचं ही आता चेन स्टिच माझी कंप्लीट झाली. आता ही चेन स्टिच मी का घातली त्या चेनला झिपरला ते तुमच्या लक्षात येईलच. जसजसा व्हिडिओ तुम्ही पाहणार तसं तुमच्या लक्षात येणार. आता हे लायनिंग आतमध्ये घातलं. आता तोच दोरा वूल मी ज्या वूलने मी पाकिट विणलंय तोच वूल घ्यायचा आणि ह्या कॉर्नरवरून तो वूल त्याला लायनिंगला पाकिट आणि लायनिंग दोन्ही मी आता अटॅच करून घेणार आहे. आता हे मी एक चेन घातली. आता असंच मी एक सिंगल स्टिच घालणार आहे. ज्यांना क्रोशिया येते त्यांच्या लक्षात येईल ते. तर तुम्हाला क्रोशिया पण जर शिकायची आवड असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगू शकता. तुम्ही जर कमेंट केलं तर मला आवडेल आणि माझी स्फूर्तता पण वाढेल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडल्यास सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर पण करा. आता हे मी असंच कंप्लीट करून घेणार आहे. असंच एक एक सिंगल स्टिच घालून ही एक साईड माझी कंप्लीट झाली. आता तसंच पुढे पण विणत मी दुसरी बाजू पण कंप्लीट करून घेणार आहे. आता ही सिंगल स्टिच आहे जी मी करते ती. हे पाकीट विणायला एकदम सोपं आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तसं मी त्या पाकिटात कसं विणलं आहे याचा व्हिडिओ नक्कीच बनवेन आणि माझ्या चॅनलवर टाकेन. आता माझं लायनिंग त्याला अटॅच करून झालं आहे. हे पाहू शकता आपण झिप कशी अटॅच झालेली आहे. तर हे पाकीट आता असं दिसतंय. तुम्हाला शिकायचं आहे नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. जय साईराम.